सगळ्यांक तुमकां येवकार. इंटरनॅशनल वुमन्स डेचे सगळ्यांक परबीं. आयज सकाळी आमी म्हापशा फुलराणीचें रजिस्ट्रेशन केलें आनी वुमन्स डेचे सेलिब्रेशनूय केलें. जशें जशें इलेक्शन्स लागीं पावता तशें तशें गोंयचे इश्यू तापता आनी तसोच एक जो इश्यू फाटलीं खूब वर्सां गोंयांत तापता आनी चलता तो म्हणल्यार टॅक्सी. आनी तेजे रिलेटेड सगळें जे कितें पॉलिटिकल इश्यूज आसा आनी कशें हे सरकार आमकां त्रास करता तेजे रिलेटेड आमचो प्रेजिडेंट आनी उत्तर गोंयचो आमचो कॅन्डिडेट मनोज परब तुमकां ब्रीफ करता. आता फाटीं 3-4 दीस जाले तुमी पळयता स्ट्रीट गव्हर्नराचो इश्यू हो गोंयांत तापलेलो आसा आनी सगळे टॅक्सीकार भावां मदीं एक भंय निर्माण जाला आनी तांकां त्रास दिवप ह्या सरकाराच्या सायडींच्यान चालू जाल्ले आहा. आतां हो स्ट्रीट गव्हर्नराचो इश्यू कितें मेन म्हटल्यार आतां प्रॉब्लम कितें जाला तांकां. स्ट्रीट गव्हर्नर लायता म्हणून तो इश्यू न्हू. स्ट्रीट गव्हर्नर जे कंपनीन लायले ते कंपनी बंद जाला हो इश्यू जाल्लो. तुम्ही जाणा हेच्या पयलीं जेन्ना आझाद मैदानाचेर व्हडले प्रोटेस्ट जाल्ले स्पीड गव्हर्नर नाका म्हणून आनी तरी आसतना मागीर तो सरकारान स्पीड गव्हर्नर लायले. जेन्ना लायले तेन्ना थोडे कंपनीक ऑथोरायज केल्ले तेंच्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावपाक आनी ते मागीर तांकां फिटमेंट सर्टिफिकेट दिताली की तुमकां स्पीड गव्हर्नर आमी फिट केला म्हणून टॅक्सीक आनी तेजी स्पीड आसली ती 80 km/h ही मॅक्झिमम स्पीड तितून आसली. आतां हें जालें आसतना आतां कितें जालां की RTO मदींच गाडयो आडयतात आनी चॅकींग करता की तुमच्या गाडयेक स्पीड गव्हर्नर आसा काय ना आनी स्पीड गव्हर्नर जर ना जाल्यार तांकां फायन दिता. 10,000 रुपयाची फायन सध्या तांकां पडटा. आयज गोंयचे टॅक्सीकार जर आमी पळोवपाक गेले जाल्यार गोंयच्या टॅक्सीकारांक सगळ्या राजकारण्यांनी सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांनी फटयल्ल्या. हेच्या पयलीं जे पॉलिटिकल पार्टी तेंच्या कडेन राजकारण केलां सगळ्यांनी तांकां फटयल्ल्या. स्पीड गव्हर्नर तांकां लायले आनी थोड्यांचो प्रॉब्लम असो जालो की एक कंपनी आसा जेमिनी म्हणून. हे जेमिनी म्हणून कंपनीचे जे स्पीड गव्हर्नर तेंच्यांनी फिटमेंट सर्टिफिकेट दिले तेंच्यान तांकां स्पीड गव्हर्नर लावपूच ना. तांकां सांगलें की स्पीड गव्हर्नर जेन्ना स्टॉकान येतले तेन्ना लायतले म्हणून. आनी हे जालें आसतना सुद्दां RTOन तेंची गाडी पासिंग केली फक्त त्या सर्टिफिकेटीचेर. म्हणजे तेन्ना तेंच्यांनी ती ट्रायल मारून पळोवंक ना की तांकां स्पीड गव्हर्नर आसा काय ना, गाडी 80 km/h चलता काय 90 जाता काय 20 जाता काय 30 जाता कितें वॉटेवर तेंच्यांनी ती पळोवंक ना. तेन्ना RTOन काडले आनी सगळ्यांक फिटमेंट पासिंग करून गाडी दिली. आतां हे कंपनी आतां जेन्ना गोंयांत एक्सिडंट वाडपाक लागले तेन्ना जेन्ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक लोक ब्लेम करपाक लागले तेन्ना हे तुमचे स्पीड गव्हर्नर हा टॅक्सीकारांचे ते चॅक करपाक लागले. आतां चॅक केलो करपाक लागले फायन दिवपाक लागले तेन्ना टॅक्सीकारां मदीं बोवाळ जालो. जेन्ना ते टॅक्सीकार जेंच्यांनी ऑलरेडी पयशे भरलेले 4,000 5,000 कोणी 6,000 हे जेमिनी कंपनीक भरलेले आनी तेंच्यांनी तांकां फिटमेंट सर्टिफिकेट दिल्ली पूण तो युनिट आसा तो स्पीड गव्हर्नर हा तो फिट करूंक नासलो. जेन्ना ते कंपनीन गेले जाल्यार ती कंपनी सद्या बंद आहा. ती कंपनीचे ऑफिस गोंयांत बंद जाल्ले आहा. तांकां ते स्पीड गव्हर्नर थंय मेळना. तेंच्यांनी जो ऑलरेडी पेमेंट केला तांकां तो युनिट आसा तो बसोवपाक कंपनी बंद जाल्लेली आसा आनी जेंच्यांनी बसोवन तांकां कोणाक रिन्यूवल येयल्ले आसा ते रिन्यूवलूय करपाक ही कंपनी सद्या ना. आनी त्या कंपनीन जे युनिट दिल्ले भितर जो चीप आसपाक जाय तो चीप सुद्दां तेतून ना आनी ते मिटर जर स्पीड गव्हर्नर जर मोडले जाल्यार ते रिपेरिंग सुद्दां करपाक ती कंपनी सद्या गोंयांत ना. तेंच्यांनी ऑफिस आपले बंद केल्ल्या आनी हेका लागून सगळ्या टॅक्सीकारांचेर एक आकान येयल्लो आसा, भंय पडलेलो आसा आनी तांकां लागून तांकां सद्या 10,000 15,000 20,000 वॉटेवर कितें आहा ते डिफरंट फायन्स तांकां पडत आसा आनी ते भियाल्ले आहा. तेवटेन महावीर गुदिनो आपली दादागिरी करता, तो व्हडली शाणपणां सांगता, तो तांकां भंय घालता टॅक्सीकारांक की तुमचे आमी परमिटां कॅन्सल करतले, तुमचे टॅक्सी आमी रस्त्या वयल्यान काडटले आनी लायसन्स कॅन्सल करतले आनी नाका ते डायलॉग बाजी तो करीत आसा. हो BJP सरकार जो स्वयंपूर्ण गोंयचे नारे दिता आयज तेंच्याच गव्हर्मेंटान ह्या BJP गव्हर्मेंटानूच ऑथरायज केल्ली कंपनी जेमिनी म्हणून जी कंपनी आसली
ते कंपनी आयज बंद जाल्ली आसा आनी तेंच्यांनी टॅक्सीकारांक दिवळ फटयल्या. आता सरकार ह्या जेमिनी कंपनीचेर कितें एक्शन घेतले आनी कितले बेगीन घेतले आनी गोंयकार टॅक्सीकारांनी जेंच्यांनी पेमेंट केला तांकां कितें न्याय मेळटलो? प्रत्येकाचे 5-5, 6-6 हजार जितून अडकलेले आसा तेंच्यांनी पेमेंट केल्ले आसा. दुसरें म्हटल्यार ही जी कंपनी जेन्ना अप्रूव्ह केली तेन्ना ते कंपनीचे ऑफिस सारखे पर्मनंट गोंयांत आसतले काय ना, तेंची सर्वीस आसतली काय ना, आनी तो युनिट बसयला भितर जो नेसेसरी चिप जाय तो आसा काय ना, हे सगळे सरकारान कित्याक चॅक करूंक ना? तेन्ना जर सरकारान हे सगळे चॅक केल्ले, कंपनी ऑथरायज करच्या पयलीं जर चॅक केल्ले, ते कंपनीची फिटमेंट सर्टिफिकेट घेवच्या पयलीं सगळे कंपनीचे इंटिग्रिटी चॅक केल्ली, तेचे जे क्रिडेन्शियल्स आसा ते जर सारखे चॅक केल्ले जाल्यार आयज म्हाका दिसता ही परिस्थिती येवची नासली. आनी दुसरे सुवातेर जेन्ना ती फिटमेंट सर्टिफिकेट दिली आनी तेन्ना तो युनिट फिट जावंक नासलो तेन्ना ते आरटीओन तांकां पासिंग कशे गाडयो केले? आरटीओ तेन्ना चॅक करपाक जाय आसले, सरकारा कडेन ते मेकॅनिझम आसपाक जाय आसले, तशे ट्रॅक आसपाक जाय आसले की गाडी 80 स्पिडीर चलता, कितले स्पिडीर चलता, कट ऑफ कितल्याचेर जाता, तो युनिट सारको आसा काय ना, भितर ते नेसेसरी सगळे चिप्स आसा काय ना, हे सगळे सरकारान चॅक करपाक जाय आसले, जे सरकारान करूंक ना आनी तांकां सगळ्यांक पासिंग करून दिले. आता हेतून कंपनी फॉल्टी आसा आनी जे आरटीओन ज्या डिपार्टमेंटान तांकां युनिट नासतना पासिंग केले ते फॉल्टी आसा. आता ह्या दोगांचेर, त्या ऑफिसरांचेर आनी त्या कंपनीचेर सरकार कितें एक्शन घेतलो? तुम्ही गरीब बाबडे जे गोंयकार आपल्या टॅक्सीचेर पोट भरता तेंचेर तुम्ही एक्शन घेता, तांकां 10,000 हजार तुम्ही फायन मारतात, आनी जे कंपनी लुटून गेले गोंयकारांक, फटोवन गेला, ज्या ऑफिसरांनी हांगा तांकां पासिंग दिले, सर्टिफिकेट असले फेक सर्टिफिकेटी म्हणजे जितून युनिट बसय नासतना जे सर्टिफिकेटीचेर जे गाडयो पासिंग केले ते केला, तांकां तुम्ही कितें करतले पळय हे आमकां सरकारा कडल्यान कळपाक जाय. कित्याक तुम्ही सामान्य गोंयकारांक एवरी डे तुम्ही तांकां त्रास करून तेंच्या पोटार आड येवन तेंचे पोट काबार करून तुम्ही गोंयकारांचो टॅक्सी बिझनस काबार करूं नाका. माविन गुदिन्होक एका सगळे मायग्रंट आनी आउटसायड जे कंपनीज आसा ते गोंयांत हाडपाक जाय. गोंयचो टॅक्सी बिझनस ताका काडून भायल्यांच्या हातीन दिवपाक जाय आनी गोंयकारांक ताका काबार करपाक जाय. कित्याक ह्या माविन गुदिन्होक गोंयकारांचो राग हो पयलींच्यान ना. त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जशें तिणी मायग्रंट भरला, जशें दाबोली एअरपोर्टाचेर तिणी मॅक्झिमम मायग्रंटांचे टॅक्सी लायिल्ले आसा तांकां तो सपोर्ट करता, तशी एपां तिणी हाडलेली आसा आनी तो एप हाडपाक सोदता. ह्या सगळ्याचेर कळोन येता की बीजेपी गव्हर्नमेंट सध्या टॅक्सीकारांच्या विरुद्ध जाल्लो आसा. एवरी टायम इलेक्शन येता तेन्ना तांकां त्रास करता आनी मागीर बारीकशें तांकां रिलॅक्सेशन दिता आनी तांकां परतो फोंडान घालता. एवरी टायम सेम जाता. तशेंच टॅक्सी मिटर जेन्ना लायल्लो तेन्ना सरकारान गेल्या फावटी इलेक्शनाक बोवाळ जालो म्हणून टॅक्सी मिटर आपल्या आंगार घेतलो, म्हणजे टॅक्स पेयराच्या पयशांनी 11,200 रुपयाचो टॅक्सी मिटर सगळ्यांक लायलो. तो लायलो तेन्ना तांकां खंयच्याच टॅक्सीकाराक सांगूना की हेची 4,500 रुपया कितें आहा ती रिन्युअल फी तुका पडटली म्हणून. एवरी इयर तुका 4,500 रिन्युअल करचें पडटलें म्हणून. इमेजिन करा, एक मीटर आसा त्याची ओरिजिनल कॉस्ट आसा 11,200 आणि रिन्युअल त्याची 4,500, म्हणजे ऑलमोस्ट 50% कॉस्ट त्याचे रिन्युअल आसा. जाल्यार हे सरकार फक्त टॅक्सीकारांची लूट करता. कित्याक ह्या सरकाराक जाय गोंयचे टॅक्सी बंद जाल्ले आनी भायले टॅक्सी गोंयांत येयले. आनी अशेंच सद्या मोपा एअरपोर्टाचेर चलता, भायल्यान कर्नाटकाच्यान एमएच गाडयो, महाराष्ट्राच्यान गाडयो येता, ते गाडयो चलता विदाउट एनी डॉक्युमेंटेशन, सारखे काय नासतना, बॅजीस नासतना, असले मिटर सारखे नासतना ते चलता. तांकां सध्या हो गव्हर्नमेंट आनी गव्हर्नमेंटाचे जे मेकॅनिझम आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ते तांकां त्रास करिना. सिमिलर गोवा मायल्साचे आसा. गोवा मायल्साचे कितलेशेच व्हिडिओ येता, विदाउट बॅजीस हे टॅक्सी चलयतात, इलिगल भाडी मारतात, बॅज एप बंद करतात आनी भाडी उखलतात आनी गोंयच्या टॅक्सीकारांच्या पोटा आड येतात. हे सगळे जेन्ना चलता तेन्ना आमकां इतलेंच दिसता की आमच्या टॅक्सीकार भावांचेर हो अन्याय जाता. सरकारान हेचेर बेगिनांतल्या बेगीन उपाय काडपाचो. जी कंपनी आसा, ही जेमिनी कंपनी आहा, त्याच्या ऑफिसाचेर जर पळयत जाल्यार सध्या हे मारलेलें आसा, स्पीड गव्हर्नर नॉट अवेलेबल म्हणून. हे जेमिनी ऑफिसाच्या भायर सध्या हे मारलेलें आहा, प्लीज टेक प्रायर अपॉइंटमेंट फॉर द सेम. आता आनी एक गजाल आहा की हे कंपनीचे जर तुम्ही पळोवपाक गेले, दिस इज दॅट कंपनी. ही जेमिनी ही कंपनी आसा, ही तेची सर्टिफिकेट आसा, ही फिटमेंट सर्टिफिकेट तेंच्यांनी दिल्ली आसा, जेमिनी कंपनी. हे कंपनीन फिटमेंट सर्टिफिकेट दिला बट मिटरूच इन्स्टॉल करूंक ना. ह्या सर्टिफिकेटीचेर आरटीओन परमिशनां दिल्ली आसा, परमिट्स दिल्ली आहा. म्हणजे केदो व्हडलो स्कॅम तो पळया. म्हणजे ही कंपनी हाडपाक माविन गुदिन्होचो हात आसा काय?
आता ही कंपनी लुटून गेली, आता त्यांच्यानी आणि एक कंपनी कसली तरी हाडल्या आणि त्या कंपनीचे मीटर घाल म्हणून सांगतात ते. म्हणजे तुमचे ते 5,000 ते गेले, आता ब्लॅकान 5,000 6,000 पण 8,000 रुपये सुद्धा म्हणजे फायन एव्हरी टाइम पडटली म्हणून लोक 8,000 सुद्धा ब्लॅकान सध्या मीटर घालपाक टॅक्सीकार बाबडे आमचे भाव आसा ते फुडें चललेले आहा. म्हणजे पयलींचे 5,000 त्यांचे गेले आणि आता तांकां 8,000 आनी मोडपाक जाय. तो जर घाली नजर हो सरकार तांकां फायन दिता. आणि असे सिमिलर त्यांच्यानी जेन्ना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट येयली त्या नंबर प्लेटींग हेच केले त्यांच्यानी. लोकांक सांगलेले तुम्ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेट घाला ना तुमकां फायन पडटली म्हणून आणि ती 100 रुपयाची नंबर प्लेट 500 रुपये 600 रुपये 800 रुपये कितें तरी घातले लोकांक लायनीक दवरले आणि ते नंबर प्लेटी आता धोये जाले. हाय सेक्युरिटी जसे मोदीन सांगलेले ते 2000च्या नोटीन चीप आसतले पळय तसे मोदी आमच्या वांगडल्या पप्पून सांगले ते कोण आसलो खबर ना म्हाका याद ना आता कोण आसलो तो, पण पप्पूच आसतलो कोणी वॉटेवर. त्यांनी सांगले की तितून चीप हा म्हणून हाय सेक्युरिटी आणि तुमची गाडी शेणल्यार बिडल्यार ती मेळटली म्हणून. आता कसली हाय सेक्युरिटी ती ना हे ना. आणि आता हे स्कॅम नेक्स्ट जाल्ले आसता मिटराचे आणि स्पीड गव्हर्नराचे. आमचे सरकाराकडे इतलेच मागणी आहा की तुम्ही टॅक्सीकारांक त्रास दिवचो न्हू. जे स्पीड गव्हर्नर तुम्ही जे कंपनीन फ्रॉड केला त्या कंपनीक तुम्ही पेनल्टी दिवची. ज्या लोकांनी पैसे भरला तांकां सर्टिफिकेटी तुम्ही दिला तांकां तुम्ही फायन दिवचे न्हू. आणि तांकां तुम्ही कितें तरी रिलॅक्सेशन दिवचे. त्यांचे जे मिटर्स आसा तांकां जर बसोवंक ना ते कंपनी कडल्यान ते रिकवर करून मिटर बसोवचे. सारक्या क्वॉलिटीचे बऱ्या क्वॉलिटीचे मिटर बसोवचे. कित्याक आता ऑलरेडी तुम्ही एक व्हिडिओ पयला आसतलो एक मिटर एक स्पीड गव्हर्नर बसयला आणि त्या स्पीड गव्हर्नरान टॅक्सीची स्पीडूच वाडना 20च्या वयरूच वचना. फाल्यां इंजिनाक लोक 10-10 15-15 लाखाचे गाडयो घेतात. जेन्ना तुम्ही असले 40 मीटर बसयता तेन्ना जर इंजिनाक कितें प्रॉब्लेम जालो गाडयेक जर कितें प्रॉब्लेम जालो फाल्यां एक्सिडंट जालो आनी कितें जालें लायफ लॉस जालो जाल्यार हाका जिम्मेदार कोण आसतलो. म्हणजे सरकार जेन्ना ऑथरायज करता खंयच्याय कंपनीक ती सारकी चॅक सरकार कित्याक करिना आणि असलो हो स्कॅम कित्याक करता. आणि आता नवीन कंपनी हाडून लोकांच्या टॅक्सीकारांच्या तकलेर हेंच्यांनी कित्याक घातलेली आसा. आणि एक शॉकिंग गजाल म्हटल्यार आरटीओ कितें करता टॅक्सीन जेन्ना टुरिस्ट आसता टुरिस्टांक टॅक्सी थांबयता टुरिस्टांक देंवयता आनी ट्रायल मारता. हे कितें नाका जाल्ले. म्हणजे आमचे जे टुरिस्ट आख्खे वर्ल्डाच्यान गोंयान येतात गोंयान आपलो क्वॉलिटी टायम स्पेंड करपाक तांकां तुम्ही इनडायरेक्टली तांकां तुम्ही हॅरेसमेंट करता. जशे ट्राफिक पुलीस रस्त्याचेर करता पळय आता हे आरटीओ टॅक्सींतल्यान देंवन तांकां हॅरेसमेंट करपाक लागलेले आहा. तांकां देवप तांकां दवरप आनी मागीर तूं ती हे मारप रावंड मारप टॅक्सीचो आनी तांकां सगळें देंवन तांकां सकयल दवरप. हे कितें हे लिटरली हे गोंयचेर एक आमच्या गोंयचेर आमचो एक डाग आसा. ह्या बीजेपी सरकारान केल्लेले पाप आसा हे. कित्याक टुरिस्ट गोंयान गोंय म्हणून येता. तुमचो बीजेपी गव्हर्नमेंट म्हणून येना ते गोंय म्हणून येता. जेन्ना तो गोंयान येता तेन्ना ताका तो रिस्पेक्ट मेळपाक जाय तो रिस्पेक्ट दिवपाक जाय. स्पेशली जे टॅक्सीन भोंवतात ते टुरिस्टांक तुम्ही रिस्पेक्ट तो दिवपाकूच जाय. तांकां अशें देवन तुम्ही चॅकिंग करपाक शकना. सो आमचो हेचेर पूर्ण निशेध आसा. सरकाराचे जे एक्टिविटीज चल्ला सरकाराची जी दादागिरी चल्ला टॅक्सीकाराचेर हुकुमशाही चल्ला तेचेर आमचो पूर्ण निशेध आसा. आनी एक विशय म्हटल्यार मोपा एअरपोर्टाचेर गोवा मायल्स आसा. गोवा मायल्साचेर तेंच्यांनी व्हडलो रेट चार्ट मारलेलो आसा. गोवा मायल्साची रेट 1000 रुपया जाल्यार गव्हर्नमेंटाच्या बाकीच्या टॅक्सीची जी रेट आसा ती 1500 रुपया आसा. जाल्यार हेतून तुम्ही फेअर कॉम्पिटिशन कशें आसतलें. एका कंपनीक तुम्ही मिटराचेर तेजे कांय ना मिटर गाडयेन आसा ते बेश्टे आसा तेजेर तुम्ही तांकां सवाय रेटीन तांकां भाडी मारपाक दिता. दुसरे कडेन तुम्ही ऑथरायज केल्ले आसा टॅक्सीकार तांकां भाडी मेळना कित्याक तेंची रेट चड आसा. म्हणजे हेचेर इतलेंच कळटा की ह्या सरकाराक गोंयच्या टॅक्सीकारांक काबार करपाक जाय. जशे कोस्टल बेल्टाचे एमएलएज आसा तेंच्यांनी इतली वर्सां तेंच्या कडेन खेळ केलो तांकां आपल्या पॉलिटिक्साक लागून यूज केले. एवरी टायम इलेक्शना कडेन तांकां फेक आश्वासनां दिली फेक मिटर फेक गव्हर्नर आता तेंच्यांनी बसयले. टॅक्सी मिटराची सिमिलर परिस्थिती आसा. तांकां पैसे 4,500-5,000 तांकां भरचे पडटा. भरिना जाल्यार तांकां फायन पडटा. हे सगळे त्रास आयज टॅक्सीकारांक जाता. आनी आमी टॅक्सीकारांक इतलेंच सांगता की एज अ रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आमी तुमच्या वांगडा आसा. सदांच तुमच्या वांगडा आसले ह्याय फुडें तुमच्या वांगडा आसतले. आनी तुमचो जो विशय आसा तो आमच्या एमएलएच्या थ्रू आमचो एमएलए मेमोरेंडम एक घेवन सीएमाक प्रेजेंट करतलो. देव बरें करूं. कितें क्वेश्चन म्हणून तुका दिसता टॅक्सी ड्रायव्हर ते गाडी तांकां अर्जंट स्पीड जाय म्हणून ते स्पीड ना ना पळय कशें आतां हे कंपनी आतां पळय जेन्ना फायन पडटा पळय फायन पडटा तेन्ना कोण काडचो ना न्हू. फायन पडटा तेंचे गव्हर्नरूच ना गाडयेर. फायन आतां पडटा जेन्ना घेता पळय ते हेच्या तांकां एअरपोर्ट पळय दोन गजाली आसा. आता ह्या कंपनीन स्पीड गव्हर्नराची फिटमेंट सर्टिफिकेट दिले.
पूण मिटरूच लागना, मिटर अवेलेबलूच ना. आता तेंच्यांनी क्लियर कडे पळय हे तेंच्यांनी बरयल्ले आसा तेंच्या हेचेर तो दाराचेर कितें विचारता ना स्पीड तो कितें विचारता हय. तुमकां सर्टिफिकेट दिले विदाउट हय. फिटमेंट केलं हय. असता तेन्ना ते टॅक्सी ओनराची जिम्मेदारी आसली रिस्पॉन्सिबिलिटी आसली न्हू सांगपाची बाबा आपल्याक जर मीटर ना जाल्यार तूं सर्टिफिकेट कसो दिता काय पळय कशें आसा जेन्ना तूं टॅक्सी चलयता तूं जर ती फिटमेंट सर्टिफिकेट घेयना तुजी गाडी पासिंग करिना. फाल्यां जेन्ना गाडी पासिंग करता पळय जर जेन्ना सरकारान कंपनी ऑथरायज केल्ली ती जर कंपनी सारकी केल्ली रेडिली अवेलेबल करून जर दिले कित्याक तेंच्यांनी पयशे भरला ट्रिटमेंटूय आहा म्हणून तांकां सर्टिफिकेटूय मेळ्ळी ना. आरटीओन सगळें पयलां आनी पासिंगूय केलें जाल्यार आरटीओन ती कशी पासिंग केली म्हणजे हांगा जिम्मेदार कोण आसा जो आरटीओ जेणे हे सारखे रुल्स फॉलो करपाक जाय आसले एन्फोर्समेंट सारखे जावपाक जाय इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय आसलें ते तेंच्यांनी करूंक ना. म्हणजे हांगा खंय ना खंय तरी सगळ्या भितर एक गोलमाल आहा हो स्कॅम आसा. आनी आतां नवीन मिटर लाय म्हणटा दुसरे गव्हर्नर लाय म्हणटा दुसऱ्या कंपनीचो. आतां ही कंपनी फाल्यां रस्त्याचेर विकता ते लोकेशन हांव सांगना कित्याक आमी स्टिंग ऑपरेशन करपाचें आहा. सो त्या रस्त्याचेर येता आनी थंयसर मिटरां विकतात 5-5, 6-6, 7-7, 8-8 हजारांक आनी ती लायताली. फाल्यां ती कंपनी आसतली काय ना तो प्रश्न. आनी हे कंपनीचो मिटर गव्हर्नर जर मोडलो जाल्यार तो गव्हर्नर रिपेर करपाक खंय वयतलो म्हणजे परते तुजे 8,000 गेले आनी तो बील दिना. परते ते सांगता ते बील दिना आनी टॅक्सीकार भियोन आयज हे करीत आसा आपले मिटर लायता कित्याक 10,000 फायन करच्या परस 8,000चो मिटर लायल्लो बरो म्हणून ते बाबडे ते करता. म्हणजे प्रत्येक जाग्याचेर टॅक्सीकाराक तुमी सँडविच केला आनी पिवून खाल्ले. सादो टॅक्सी बिझनस स्ट्रीमलायन करपाक हे सरकारा कडेन जावना. रिजन सिंपल हांकां आपणाक बेनिफिशियल जाता ती ऍप्स हाडपाची आसा. ते ऍप भायली ऍप आसतली मायग्रंटांची ऍप आसतली कॉर्पोरेटांची ऍप आसतली जी आपली मनमानी गोंयच्या टुरिझम इंडस्ट्रीचेर ते करपाक सोदता. जशे गोंयचे लॉज गोंयचे हॉटेल इंडस्ट्री गोंयचे बाकीची शॉप्स आहा टुरिझम ती भायल्यांच्या हातीन गेला. सो तसोच टॅक्सी बिझनसूय भायल्यांच्या हातीन दिवपाचो मोपा एअरपोर्टूय भायल्यांच्या हातीन दिवपाचे षडयंत्र. आनी आमचे टॅक्सीकार जेंच्यान 10 लाख 15 लाख आयज रुपया म्हणून गाडयो घेतलेले आयज कितल्याशाच जाणांचे टॅक्सी घरां आसा. मोपा एअरपोर्टाचेर 2-2, 3-3 दिसान तांकां एक भाडें मेळटा. आनी सगळ्या गोंयकारांकूय सांगता आयज सरकारान गोवा मायल्स हाडले कित्याक सगळ्यांक अफोर्डेबल टॅक्सी जावपाक जाय म्हणून व्हडली एडवर्टायज केली. आयज तूं वाळपय वच आनी गोवा मायल्स मार येता जाल्यार पळय. आयज तूं सांखळे वच आनी गोवा मायल्स मार येता जाल्यार पळय. आयज तूं सावड्डे वच आनी गोवा मायल्स मार. आयज तुमी गांवांनी तुमची सर्वीस ना म्हणजे तुमी सांगलेले गोंयकारांक अफोर्ड जावपाक जाय टॅक्सी गोंयकारांक बरें मेळपाक जाय गोंयकारां कडेन बसी ना तांकां टॅक्सी मेळपाक जाय म्हणून तूं गोवा मायल्स हाडलेले. गोवा मायल्स तुमची फक्त पोस्टल लायनीचेर चलतात सिटींच्यान एअरपोर्टाचेर वयता पणजेच्यान म्हापसाच्यान. गांवांचें कितें म्हणजे गोंयकारांचो प्रॉब्लेम तसोच उरलो. गोंयकार तो टॅक्सी चड यूजूच करिना आनी जे गोंयकार टॅक्सी यूज करिना तांकां दिसता टॅक्सीकार माफिया टॅक्सीकार चोर टॅक्सीकार करोडपती. हांव सगळ्यां कडेन मागता मुद्दाम त्या टॅक्सीकारांच्या घरांत चला तेंची परिस्थिती कितें आहा ते पळया. तेंची भुरगीं तेंची बायल तेंची आवय तेंची बापूय कशे जगता ते पळया. ते कसल्या परिस्थितीन रावता ते पळया. ते कशे आपले पयशे एडजस्ट करता ते पळया. तुमकां कळटलें कोण माफिया ते. हे माफिया ह्या बीजेपी आनी काँग्रेस सरकारान टॅक्सीकारांक पयलींच्यान केला कित्याक हांकां ऍप बेस्ड टॅक्सी गोंयांत एंट्री दिवपाक जाय आसली. टॅक्सीकारांच्या अगेन्स्ट गोंयकारांक करपाक जाय आसलें आनी ही फूल कॉन्स्पिरसी तेंच्यांनी केली. गोंयकारांक टॅक्सीकारांच्या अगेन्स्ट केले म्हणजे टॅक्सीकार एके वाटेन आनी बाकीचे गोंयकार एके वाटेन हे केले तेंच्यांनी. आनी टॅक्सीकारांक आयज ते पिळवणूक करता तेंची छळवणूक करता आनी गोंयकार तांकां सपोर्ट करपाक फुडें येना बिकॉज तेंचे टॅगिंग एज अ माफिया म्हणून ह्या सरकारान पर्पजली केल्या. म्हणून तुजी स्पीड गव्हर्नराक ओपोज तुजो आमचो ओपोज ना. स्पीड गव्हर्नर कायद्यान आसा कायद्यान घालपाक जाय तो कायद्यान आसपाकूच जाय. पूण अशें न्हू तुमी मिटर लायत जे गव्हर्नर लायतले ते फॉल्टी आसले ती कंपनीक मेळची ना आनी मागीर तुमी हे रिन्यूवल घेतले रिन्यूवल करतले रिन्यूवल जावचे ना मागीर सरकार तांकां फायन घालतलो. सरकारान पयलीं फायन कोणाक घालपाक जाय आसली जे जमिनी कंपनीचे मिटर अवेलेबल ना जेंची सर्वीस अवेलेबल ना तांकां पयलीं धरपाक जाय आसलें न्हू. तो टॅक्सीकारांक कसो धरता. हे कंपनी सुशागत लायली गेली पळय ऑथोरायज कोणी केल्ली सरकारान केल्ली. तेंचे फिटमेंट सर्टिफिकेट एक्सेप्ट कोण करतले आरटीओ करताले जाल्यार टॅक्सीकारांक फायन कशी दिता. पयलीं ते कंपनीक सोदपाक जाय ते ओनराक सोदपाक जाय आनी बेश्टी सर्टिफिकेट लावन जे हे दिला पळय परमिटा दिला ते आरटीओक धरपाक जाय तांकां सस्पेंड करपाक जाय. गरीब टॅक्सीकारांक न्हू. टॅक्सीकार काबार जाल्लो आसा. सो हे सरकाराचे षडयंत्र आसा फक्त टॅक्सी काबार करपाक. नवीन मोदी नजर स्पेशली बिकॉज इज अ मायग्रंट मोगी ताका मायग्रंटांचो भायल्या लोकांचो खूब मोग आसा भायल्या कंपनीचोय ताका मोग आसा आनी तांकां भितर हाडपाक आनी ही लॉबी करून आपले कमिशन करपाक कमिशन खावपाक हे सगळे षडयंत्र ह्या बीजेपीचे चल्लेले आसा. म्हणून खुबशे टॅक्सीकार कितें करता स्पीड गव्हर्नर येता आनी आपूण सोडून घालता म्हणटा. मागीर ते म्हणटा घालना काय ते पास करून घेता
पळय कितें आसलें तरी हांवूय सांगता की जो रूल आसा स्पीड गव्हर्नर आसपाक जाय तो आसपाकूच जाय, तो कोणें काडून ना जाल्यार काडून दवरलो ना जाल्यार बेश्टी सर्टिफिकेट घेतले हेंय जावपाक जायना. स्पीड गव्हर्नर आसा हो रूल फॉलो जावपाक जाय आनी तो आमी तरी मानिना की टॅक्सीचो मिटर नासतना जर रूल आसा आनी तो ब्रेक करून गाडी चलोवप दॅट इज रॉंग. बट हे पयली इश्यू सॉल्व जावपाक जाय. तेंच्यांनी पयशे भरला न्हू, आतां पयशे भरी नासतना जर ती चलयत जाल्यार गाडी जाल्यार सुद्धा मिस्टेक आहा. टॅक्सी घालून सुद्धा पण पळय कितें आहा, सगळेच जाण सदांच रायट नासता, पूण हेतून आमी सगळ्यांक जनरलायज करपाक शकना. थोड्यांनी जर ते केले हेचो मिनींग न्हू की सगळे जाता पळय थोडे जाण टॅक्सीकार मस्ती करता, हेचो मिनींग हे न्हू की सगळेच जाण मस्ती करता. सो आमी जनरलायज करपाक शकना. पूण मॅक्झिमम टॅक्सीकार रे लॉयल आसा, बरे आसा, तांकां लागून ही टुरिझम इंडस्ट्री इतली व्हडली वाडलेली आसा. इतले टुरिस्ट गोंयांत जर आयज येतात जाल्यार जस्ट बिकॉज ऑफ टॅक्सीकारांचे रिलेशन बिल्डींग आनी तेंची सर्वीस, आनी तांकां जाय जर आमी भायर मारले जाल्यार दीस वील बी बिग इनजस्टीस. आनी एक आसा, मिनिस्टरान स्टेटमेंट केलें की एका म्हयन्याक स्पीड गव्हर्नर सगळ्या ट्रान्सपोर्ट व्हेकल्सांनी बसोवपाक. ट्रान्सपोर्ट म्हटल्यार सगळे जे सगळे येयले कमर्शियल गाडी. सो इतले स्पीड गव्हर्नर गोंयांत अवेलेबल आसा, जावं खंयचो वेंडर अवेलेबल करू शकता, त्याचे प्राइस ट्रॅकिंग कशें आसता? तोच प्रॉब्लम हा की हांगा स्पीड गव्हर्नर जेन्ना गोंयांत बसयले लास्ट टायम तेन्ना कोणे 5,000 बसयले, कोणी 6,000, कोणे 10, कोणे 12,000ची सुद्धा बिलां आसा. म्हणजे हितून स्टँडर्डायझेशन काय ना. म्हणजे तुम्ही 3-4 कंपनी हाडटात आनी ते 3-4 कंपनी आपणाक जाय तशे रेट दितात, मागीर ते दाखयता की सप्लाय ना म्हणून आनी तेतून ते ब्लॅकान मागीर विकतात. सो सेम गजाली हांगाय चलता. आतां परतो हांव तुका सांगता, हे जे नाटक चल्लां हें परतो स्कॅम आसा. हितून मिनिस्टर माविन गुदिनो डायरेक्टली इन्वॉल्व आसा आनी हे फक्त असले कंपनी हाडपाचे, पयशे करपाचे आनी ते कंपनीक बॅगा पॅक करून आपल्या घरात हाडपाचे, हेच परत जावपाचें. सिमिलर मनोज स्ट्रायक चालू हा. एसटी लोक 3 दीस जाले आज, तुम्ही कोण पावूंक ना थंय? तो कितें आसा, तो जो स्ट्रायक चलता, जे फूल रिजर्वेशन जे चलता पळय, ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर जो ग्रूप आहा त्याच्या अंडर सगळे चलताले हे 2 वर्सां. आतां जो तेंच्यांनी केला तो त्या बॅनराचेर ना. आनी तेंचो सुद्दां डिमांड आमी पळयला, तेंचो सुद्दां डिमांड आहा तो ते कितें म्हणटा की आमकां फायनल रिजर्वेशन जाय इलेक्शन कमिशनाचे. आनी जे तुमी सिरीज ऑफ आतां एक्टिविटीज पळयला आसतले की जेन्ना मोर्चा जाला एसेंब्लीचेर, मागीर आमी ते सीएमाक मेळ्ळे, मागीर एसेंब्ली ऑल पार्टी डेलिगेशनाचे मागीर उतर दिलें. मागीर आमी डिमांड कितें करतले की एक आमकां डिलिमिटेशन कमिशन जाय बेगीच्या बेगीन. कित्याक प्रोसेस कसो आसता की आर्टिकल 81 आहा, आर्टिकल 170 आहा, मागीर आर्टिकल 330 आहा, 332 हे सगळे प्रोसेस आहा. डिलिमिटेशन कमिशन पयलीं जावपाक जाय, बसपाक जाय, लिमीट करपाक जाय, आनी सेन्सस जो अवेलेबल आसा ऑलरेडी, नाजाल्यार तुमी नॅवर करूंक सोदता तेज्या आदारचेर तुमकां दिवपाक जाय. आतां ते डिमांड कितें करता, तो ग्रूप आहा तो ते डिमांड करता की रिजर्वेशन इलेक्शन कमिशन आतांच नोटिफाय करचें बेगीन कोड ऑफ कंडक्ट. तशें जावंक शकना. तशें जालें जाल्यार तितून दुसरी बाजू कितें आहा की जे जर परत 4 कॉन्स्टिट्युएन्सी रिजर्व जाले, सांगे, प्रियोड, नुवें आनी दुसरी हात केपें जाली, सांगेचो आमकां जर फॉल्ट देसाय तो काय एसटी न्हू. फाल्यां जर आतां अचानक जर प्रोसेस फॉलो करना, जर कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ताका ना, जर आमी आनी ते पास जाले जाल्यार ते चॅलेंज करूंक शकता. कित्याक हे रिजर्वेशन आमकां 2027 मेळटलें. सो अशें आमकां केल्लें नाका. कित्याक आमी कितें म्हणटा, जर डिलिमिटेशन कमिशन बसपाक जाय आनी हेजेर उतर दिवपाक जाय. आनी जे काल जे बिल येयल्ले, काल जे कॅबिनेट डिसिजन, तेजेर आमी थोडें सांगता की आयज बीजेपीनूय कितें आमी पळयलें की बीजेपी मोर्चान आनी सीएमान आनी बाकीच्या लिडरांनी की पेडे वाटले आनी सेलिब्रेट केले की रिजर्वेशन जालें म्हणून. एक्चुअली तशें ना तें. हांव तुमकां इन शॉर्ट सांगता की हो कॅबिनेट काल पियुष गोयलान प्रेस घेतला, हो फक्त इतलेंच आहा ऑफिशियल, हो प्रेस नोट आहा. हेच्या अंतर्गत आनी कांयच ना. तेंच्यांनी कितें सांगता तुमकां, रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट ऑफ गोवा बिल 2024. हे बिल 2024 पार्लमेंट सेशनान येतले. आतां पार्लमेंट सेशन केन्ना, जेन्ना इलेक्शन सोंपता, जेन्ना इलेक्शन जातकीर न्यू कॅबिनेट जातलें, न्यू गव्हर्मेंट जातलो, तेन्ना हे बिल येतले. आनी हे बिलान कितें म्हणटा, हे बिल डिफरंटूच आहा जे आमी डिमांड करताले. हे बिलान कितें म्हणटा, पावर सगळे इलेक्शन कमिशनाक वयतले, सेन्सस कमिशनर बसतलो, नवे सेन्सस जातले, मागीर डिलिमिटेशन करतलो आर्टिकल 170 हे, आनी मागीर रिजर्व करतलो. हेका कितलो टायम जातलो खबर ना. आतां जेन्ना हे बिल अजून एक्टूच जावना आनी जेन्ना एक्ट जातकीर बिल जातकीर तेच्या पयलीं प्रेजिडेंटाकूय वयतले पास जावपाक जाय, मागीर तेचे रुल्स येता. एक बिल जेन्ना एक एक्ट आसता ते सपोर्टिंग रुल्स येता, तेवूय अजून जावंक ना. सो सेलिब्रेट करपाचे आमकां कित्याक हे सेलिब्रेट करता. आनी दुसरी गजाल आहा, ते सेन्सस ऑलरेडी जाल्लो आसा
आमी ते कितें म्हणटा ते नेवो सेन्सस जर पावस पयले बिलाची फर्स्टूच म्हणटा की सेन्सस कमिशनर बसतलो आनी तो सेन्सस नेवो करतलो. ऑलरेडी तुम्ही पळय 2013 एक नोटिफिकेशन आरजीआयचे ऑलरेडी सेन्सस केल्लो आसा. त्या सेन्ससच्या अंडर गोवाचे एसटी पॉप्युलेशन 1,33,156 आसा एज पर 2008 सेन्सस. सो ऑलरेडी सेन्सस केलं. ह्या सेन्ससाच्या बेजीचेर आमी म्हणटाले की डिलिमिटेशन कमिशन बसया आणि डिलिमिट करा 4 कॉन्स्टिट्युएन्सी खंयच्यो ते डिलिमिट करे. त्याचे नोटिफिकेशन आमकां कोड ऑफ कंडक्टाचे पयलीं जाय आसलें. नाजाल्यार ऑर्डिनन्स हाडपाचो हे आमकां जाय आशिल्लें. आनी हे उत्तर अमित शाहांचें आमी डेलिगेशन गेल्लें ताका दिल्लें. ते सोडून आयज हेंच्यांनी हे बिल म्हण हाडला. आनी हे कांयच न्हू. हे फक्त जसं इलेक्शन जुमला जसं म्हणटाले इट इज एन आय वॉच आनी काय न्हू. आनी जे गोविंद गावडे नाल्यार तेंचो बीजेपीचो मोर्चा जो बारबोसो आहा ते सेलिब्रेट करतात, पेडे वाडटाले. आमी हांगा रस्त्यार गेले. आमी हांगा पणजेच्यान मागीर चलवर आमी पुलाचेर तेन्ना तुमी कोण आसले? गोविंद गावडे तेन्ना नासलो. तेन्ना तो बारबोसोय नासलो. आनी आतां कोण तो मोर्चे थोडे करता पळय लिडर्स आहा पळय तेवूय थंयसर नासले. तेन्ना तुमी हो क्वेश्चन विचारपाक जाय तांकां. तुम्ही थंयसर ते हे आसले मोर्चा चलतालो तेन्ना आमच्या असेंब्ली मोर्चा गेल्लो तेन्ना थोडे लिडर्स नासले. सो तेंचो हेतू कितें आहा? हे जेन्ना मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन एक ग्रुप जाला सगळे ग्रुप तेजे वांगडा आसा. आमी आरजीपी आमच्या एसटी विंग सगळे तांकां सपोर्ट केल्ले आसा. तुमी सेपरेटली तो कित्याक करता? आनी डिमांड डिफरंट तेंचो डिमांड ते कितें म्हणटा रिजर्वेशन आतांच जाय. रिजर्वेशन आतां तुमकां मेळपाकूच शकना. कित्याक आर्टिकल 81 आर्टिकल 170 आहा त्याच्या पयलीं डिलिमिटेशन हो प्रोसेस आमी प्रोसेस जावपाक जाय. फाल्यां जर आयजूच तांकां रिजर्वेशन दिलें जाल्यार ते चॅलेंज जातलें. आनी काल जे बिल येयलें तेजेंतून म्हाका दिसता तेंच्यांनी तो हे केला तो तेंचो खंय नाका तरी तेंच्यानी चिंतपाक जाय. अजय एक आमी ताका हो क्वेश्चन विचारलेलो कित्याक ना तेन्ना तेणें सांगलें की आमची स्ट्रॅटर्जी बीजेपी कन्फ्यूज करपाची आनी तूं आतां सांगता तें डिफरंट. तेंचो डिमांड जो आहा तो डिफरंट आहा. कित्याक सांग जे फूल 2 वर्सां चलता ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन एक सोसायटी फॉर्म जाला ओन्ली फॉर द पर्पज ऑफ शेड्यूल ट्रायबाक रिजर्वेशन मेळपाक जाय करून. आनी तेंच्यांनी एक आयज सेपरेटली आयज मडगांव एक दोनपारा प्रेस घेतलेली आहा आनी तेंच्यांनी हो निशेध केला. तेंचो डिमांड आहा तो सेपरेट आहा. ते कितें म्हणटा रिजर्वेशन आतांच जाय. कोड ऑफ 15 तारीख जर कोड लागता तर तेच्या पयलीं आमकां रिजर्वेशन जाय. नोटिफिकेशन फॉर इलेक्शन कमिशन तशें जावंक शकना. कित्याक ते जाले आसून इट इज नॉट कॉन्स्टिट्युशनल वॅलिड. ते चॅलेंज जातले. सुभाष फळदेसाय आनी राजेश फळदेसाय एक चॅलेंज करतले कित्याक 2027 मेळटले. आतां काम केल्ले ते मेळना. आनी जे 2024 बिल येयला तेवूय सगळे रॉंग आसा आनी इट इज आय वॉच आमकां तरी दिसता. आनी गोविंद गाडेन तरी पेडे तरी वाटपाचे ना. आनी पेडे वाटपाक तुमकां 10 वर्सां कित्याक लागली? जे वाटेन काँग्रेस म्हणटा काँग्रेसीन 2003 आमकां स्टेटस मेळ्ळो. 10 वर्सां पयलीं काँग्रेसीन काडले. मागीर 10 वर्सां आतां बीजेपीन काडले. हेच्या पयलीं मोदीन पयशे दिवंक नाका प्रमोद सावंताक पेडे वाटपाक. हो आमचो प्रश्न आसा. बारबोसाकूय प्रश्न आनी हेका गोविंद गावडेकूय प्रश्न आसा. आमी रस्त्यार आमी पुलिसां कडेन झगडटा. आमी तो मिटींग येता आनी तुमी पेडे वाडटा लोकांचे भितर. हो अंत्योदय सरकार बारीक लोकांचो सरकार आनी जो फेल जाल्लो आसा. आनी इट इज एन आय वॉच. जे कितें पियुष गोयलान काल जे नोटिफिकेशन काडल्या इट इज एन आय वॉच. कित्याक हेच्या पयलीं हो सेम आसा बिल रिएडजस्टमेंट 2013 ऑलरेडी येयल्लें आसा. ऑर्डिनन्स आनी बिलाचो डिफरन्स तुमकां सांगता. बिल जे आसा पार्लियामेंटान पास जाता प्लेस इंट्रोड्यूस जाता आनी मागीर ते हितून वता कितें म्हणटा प्रेसिडेंटाक आनी मागीर कायदो जाता मागीर रुल्स येता. आनी ऑर्डिनन्स कितें ऑर्डिनन्सान तुका कॅबिनेट डिसिजन मागीर कॅबिनेट डिसिजन प्रेसिडेंटाचे एसेंट मारता असलो ऑर्डिनन्स येता. 2013 येयल्लो मागीर 2013 तसोच ऑर्डिनन्स येयल्लो मागीर तो लॅप्स जालो. सो हे खंय ना खंय आय वॉच अशें तरी आमकां दिसता. माझा एक प्रश्न आहा म्हणजे सरकारान ते डिसिजन घेतला पळय कॅबिनेटाचे ते सारखे आसा म्हणटा तूं? ना ते रॉंग आसा. कित्याक कॅबिनेट फाल्यां आतां पार्लियामेंटान जर पावले तर पार्लियामेंट नेक्स्ट सेशन केन्ना आसतलो? नेक्स्ट गव्हर्मेंट कोण आसतलो? मोदीच आसतलो? आमकां खबर ना न्हू. कॅबिनेट डिसिजन आनी हो नॉर्मल वर्ड जाता. सद्या आमकां हेच दिना. प्रेस नोटीस आसा. बिल सुद्दां ना आमचे कडेन. सो तो नॉर्मल वर्ड येता आमकां ते खबर आहा. बिल घालतले म्हणटा म्हणजे सरकार इलेक्शन जर नेक्स्ट पार्लियामेंट सेशन आसता पळय तेन्ना घालतले. तेन्ना सरकार कोण आसतलो? तेन्ना कॅबिनेट कोण आसतलो? तेन्ना मुख्यमंत्री कोण आसतलो? आमकां खबर ना. तो वो डिसिजन वर्ड तेन्ना वर्ड जातलो की प्रेस नोट घे फक्त हो प्रेस नोट आनी प्रेस न्यूज जाता. हो जो ग्रुप बसला पळय ना आमी तरी हॅपी ना की आमी तरी हॅपी ना. आनी हो तरी एक जुमला आनी एक आय वॉच ना बीजेपी गव्हर्मेंटाक. येस थँक्यू. तुझ्या आरजीचो तुम्ही मुवमेंट केलेलो एसटी आजचो मुवमेंट ना. आजचो मुवमेंट मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन हितून आमी पार्टीन आमचे सगळे जे पार्टीचे एसटी विंग आहा ना जाल्यार आमचे जे मेंबर्स आहा पळय तेंच्यांनी सपोर्ट केला. ना हे आता जो दुसरो ग्रुप बसले म्हणटा न्हू तुम्ही तेंचे कडेन उलोवपाक वचूंक ना?
ना आमी म्हणून कित्याक हो जो फॉर्म केला जो एसटी रिजर्वेशना खातीर जो एक ऑर्गनायझेशन फॉर्म केला ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर शेड्यूल ट्रायब्स ते कितें डिसायड करतले आमचे कडेन तेजे उलोवप चालू उरता सकाळी तिचे कडेन उलयला तेंचे कडेन राती उलयले चेन्नई आसले तेन्ना सो तेंच्यांनी कितें सांगला की आमी फुडलो जो स्टेप्स आहा तो बिफोर कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर करता. ओके म्हणून बाबा आमी एक पळयला की पयर न्हू इंडिया अलायन्साची एक प्रेस जाली म्हणजे मिटींग जाली आनी तेच्या नंतर तेंच्यांनी डिक्लेअर केलें इंडिया अलायन्सा सगळें तितून तेंच्यांनी जो मणिकराव ठाकरे आहा तो म्हणटा की बीजेपीन सगळ्या स्टेटीन RGP सारकी एक बी टीम क्रिएट करून दवरल्या म्हणून. म्हणजे आता तो कितें सांगपाक सोदता की गुजरातात तेणी आम आदमी पार्टीक दवरलेली बी टीम म्हणून, राजस्थानाक तेणी आम आदमी पार्टीक दवरलेली बी टीम म्हणून, तेणी छत्तीसगडाक आम आदमी पार्टीक दवरलेली बी टीम म्हणून, तेणी कर्नाटकात दवरलेली आम आदमी पार्टीक बी टीम म्हणून. ह्या सगळ्याक म्हणजे तेचें म्हणणें इतलेंच आहा की ऑल ओव्हर इंडिया आम आदमी पार्टीक तेणी बी टीम म्हणून ह्या बीजेपीन दवरलेली आहा. हे तेचे म्हणण्याचो अर्थ आसलो. तो नांव घेवपाक भियालो कित्याक सायडीकूच आम आदमी पार्टीचे MLA आसले, पदाधिकारी आसले म्हणून तो भियालो. सो ते तुमकां जर क्लियर करपाक गेल्यार इट इज आम आदमी पार्टी. थँक्यू.